94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात रसिका बरोबर दिल से. आज बुधवार. आज आपल्याबरोबर नक्कीच असणार एक खास मेड फॉर ईच अदर कपल. येस, तिच्याबद्दल सांगायचं तर ती एक अतिशय सुप्रसिद्ध अभिनेत्री. खरं तर तिची ओळख म्हणजे एक सुप्रसिद्ध साहित्यिकांची मुलगी अशी लहानपणी होती, पण नंतर तिनं स्वतःची अशी एक छानशी ओळख निर्माण केली. ती एक सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून पुढे आली. मग तिनं वेगवेगळ्या बालनाट्यांमधून, वेगवेगळ्या मोठ्या नाटकांमधून, त्यानंतर सिरियल्समधून, मूव्हीजमधून उत्तम असा अभिनय केला आणि आपल्या सगळ्यांची ती लाडकी झाली. तसेच तिचे जे आहो आहेत तर ते खरं तर प्रोफेशनली CA आहेत, पण त्याचबरोबर ते लेखक म्हणून सुद्धा आता प्रसिद्ध होत आहेत. तर असं हे आजचं खास कपल कोण आहे जाणून घेऊया आपण. नमस्कार, मी मिलिंद विनोद. मी सुप्रिया विनोद. तुम्ही ऐकताय दिल से 94.3 टोमॅटो FM. RJ रसिका बरोबर. पहिला प्रश्न आहे की आज आपल्याला मेड फॉर ईच अदर हा सेगमेंट असल्यामुळं आम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडेल की तुमची जर्नी सुरू कशी झाली, म्हणजे लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे? आमचं लव्ड अरेंज मॅरेज म्हणायला हरकत नाही, कारण जेव्हा बघण्याचा कार्यक्रम स्टँडर्ड आपला जो असतो झाला तर त्यावेळी भांडलो होतो आम्ही. अरे बापरे. आणि जवळपास एक महिना दीड महिना की आमच्यात की पुढे काही असं जमेल असं की आम्हाला वाटलं नव्हतं. मग आता हिच्याच भाषेत पुढचं आहे का काय झालं असेल तर म्हणजे दाखवादाखवीचा कार्यक्रम प्रॉपर स्थळ वेळ दाखवून असं. हा म्हणजे काय झालं की आमच्या नात्यातल्या एका मुलीला हे स्थळ सांगून आलं होतं आणि त्याच्याकडनं असं कळलं होतं की ह्याला काहीतरी वेगळ्या प्रकारची मुलगी हवी आहे. विचित्र. तर त्यांनी माझ्या आईला सांगितलं की सुप्रियाच करेक्ट आहे. पण भांडण काय नाही म्हणजे विचित्र म्हणजे अशा आहे नाही, कारण की मी शक्यतो अकाउंट्स फायनान्स या विषयाला सोडून इतर कुठल्याही क्षेत्रातली मला मुलगी पाहिजे होती, कारण की जनरली डॉक्टरला प्रिफर करतो, CA ला प्रिफर करतो. त्यामुळे तशापेक्षा मला कोणत्यातरी वेगळ्या क्षेत्रातली, म्हणून त्या विचित्र अशा अर्थाने शब्द वापरला म्हणजे वेगळी म्हणजे रादर. तर ते आले आणि मग एक वेगळ्याच विषयावरती जरा थोडी वादावादीसारखं झालं. म्हणजे चित्रपटात पुढे काम करण्यावरून आणि किती म्हणजे त्यात म्हणजे टू व्हेरी फ्रँक ब्लंटली की बाबा समजा डायरेक्टरने समजा की कॉम्प्रोमाइज करायला सांगितलंय वगैरे वगैरे, तर कुठल्या लेवलला जाणार वगैरे वगैरे अशा. आणि ते अगदी ते पहिल्या स्पर्धेत म्हणजे तिचे आई बाबा होते, माझी आई होती, सगळेजण ते असं. आणि मग त्यावेळी की म्हणजे वाद म्हणजे खूप कसं की विकोपाला वर गेला नाही की भांडून काही गेलं नाही म्हणतोय असं काही झालं नाही. पण एक तात्विक हे असं असतं की पहिली गोष्ट म्हणजे तो म्हणतो तसं पहिल्याच भेटीत जर तुम्हाला कॉम्प्रोमाइज करणार का प्रश्न विचारला, जनरली तो येत नाही. आणि मी ज्या पद्धतीची कामं आतापर्यंत करत आली आहे, लहानपणापासून बाबांच्याकडेच ट्रेन झालेली आहे, त्यामुळे हा प्रश्न ना मला कधी कुणी विचारला होता ना आजपर्यंत माझ्या आयुष्यात तो आला. त्यामुळे मी म्हटलं की हा प्रश्न वादाचाच होऊ शकतो, एवढंच झालं होतं. पण त्याच्यानंतर तो जेव्हा हा प्रश्न विचारला तेव्हा उत्तर काय होतं ते पण खरं सांगायचं एक्झॅक्टली उत्तर. तर ते असं तो मला असा तो प्रश्न माझ्या पक्का लक्षात आहे. तो मला म्हणाला होता की स्मिता पाटील आणि जया भादुरी यांनी सुद्धा कधी ना कधी एक्सपोज केलंय, तर तुझ्या बाबतीत ते होऊच शकेल, मग तू काय करशील? तर मी त्याला म्हटलं होतं, मनातनं मला वाईट वाटलं या प्रश्नात असा प्रश्न विचारण्याचं आणि त्या दोन महान कलाकारांचं नाव घेण्याचं. तर मी म्हटलं की स्मिता पाटील आणि जया भादुरी या ज्या कारणाने ओळखल्या जातात अभिनयासाठी, तशी जर मी ओळखली जाणार असेल तर मी त्यांनी जसं एक्सपोज केलं तेवढं करेन. आणि म्हणूनच आमचं तो म्हणतो जे भांडण झालं, म्हणजे एक्सपोज करण्याचा प्रश्नच येत नाही कधी, पण हे घडलं असं होतं. पण स्पष्ट बघते म्हणजे वाटत होतं. पण मग नंतर कसं काय जमलं? म्हणजे त्याच्यानंतर पण काही मुली बघितल्या गेल्या, पण काय म्हणत त्याला की कुठेतरी असं ते काहीतरी एक दिल में घंटी बसती वगैरे. त्याचं असं झालं की त्यांनी घर तिघांचं हवं नाटक पाहिलं मला न सांगता. आणि ब्लॅकनी तिकीटं तेव्हा विकली जात होती घर तिघांचंची, हे आम्हाला त्याच्याकडून कळलं. आणि त्यांनी बाल्कनीतून पाहिलं आम्हाला न सांगता, आणि त्याला काम आवडलं असावं. त्यानंतर तो नाट्य दर्पण रजनीला पण चोरून आला. जेव्हा मी तिथे नॉमिनेटेड होते मला ते अवॉर्ड मिळालं. आणि नव्हते ना त्यावेळी, पासेस मिळत नसल्यामुळे आतमध्ये एंट्री कशी, त्यामुळे असं कुंपणावरून उडी मारून वगैरे असं. बरं, आम्ही पासेस कसे देणार, कारण आमचं काहीच तोपर्यंत नव्हतं. आमच्या ओळखीतलं म्हणून त्याला मिळण्याचं काही शक्यताच नव्हती. आम्हाला काहीच माहित नव्हतं. मग बघितलं मी तर दाराबाहेर घरी आले तर मोठा बुके ठेवलेला होता. आणि तेव्हापासून तो येऊच लागे आणि भेटूच लागे. आणि भेटू म्हणजे घरी आमच्या, की मला हिच्याशी लग्न करायचंय असं. अरे वा. म्हणजे सुरुवात जरी अशी झालेली असली तरी पहिल्यांदा जे तुम्हाला आपण म्हणतो की पहिला चॉईस हा शेवटी फायनलच असतो, पहिला प्यार म्हणूया आपण. अगदी पहिला प्यार प्रामाणिकपणे नाही म्हणतात, कारण की कॉलेजमध्ये आपण कितीतरी लोकांचे पहिला प्यार पडतो. अजूनही मी कॉलेजमध्ये शिकवतो, त्यामुळे दर दिवशी कोणत्या तरी मुलीच्या प्रेमात पडतो. अरे बापरे.
सगळ्यांच्या समोर सांगताय. आता काय म्हणजे आहे ती वस्तू देते आणि ती इनफॅक्ट मला म्हणते की प्रत्येक मॉलमध्ये आम्ही दुबईला राहत असल्यामुळे जगभरातल्या सुंदर बायका मॉलमध्ये दिसतात. प्रत्येक वेळी मी अर्णवला पण कधी म्हणतो, बघ तुला ताई मला बाई माहिती एखादी छान मुलगी सुंदर असेल. म्हणजे अर्णव जास्त चिडतो, पण सुप्रिया म्हणते ठीक आहे तू लग्न दुसरं करत आणि संसारात टिकवून दाखव. माझी त्याला चॅलेंज आहे की तुझ्या बरोबर दुसरे तू लग्न कर, पाहिजे तर मला डिवोर्स देऊन परत मी लग्न करायला तयार आहे, किंवा तू त्या दुसऱ्या मुलीबरोबर सुखी राहिलास तर तेही ठीक आहे, करूनच दाखव. आत्मविश्वास आहे. एक तर मला सोडणार नाही याचा आत्मविश्वास आहे, आणि दुसरं मला माहितीये की आता आम्ही एकमेकांना एवढे चांगले ओळखतो. ओके. सो असे हे सुप्रिया विनोद आणि मिलिंद विनोद आज आहेत आपल्याबरोबर खास मेड फॉर ईच अदर कपल म्हणून. सो त्यांची पहिली भेट कशी झाली आणि मग नेमकं भांडण कशावरून झालं, अशा काही खास गोष्टी तर आपल्याला कळलेल्या आहेत. पण मग यांची ही लव्ह स्टोरी नेमकी पुढे सरकली कशी, विचारूया आपण या गाण्यांच्या नंतर. एन्जॉय करत राहा 94.3 टोमॅटो FM. दिल से रहा रसिका बरोबर एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात रसिका बरोबर दिल से. मेड फॉर ईच अदर खास कपल आपल्याबरोबर सुप्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया विनोद आणि मिलिंद विनोद. आता मगाशी तर आपण ऐकलं की सुरुवातीला फारसं काही पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स नव्हता ॲक्च्युली मिलिंद सरांच्याकडून, पण नंतर मात्र कुठे ना कुठेतरी ती दिल में घंटी बजतीये असं म्हणतो तशी ती वाजली, आणि मग त्यांच्याकडून पुढे ही लव्ह स्टोरी सुरू झाली. पण या सगळ्या गोष्टींच्या मध्ये ही लव्ह स्टोरी नेमकी पुढे सरकली कशी, सुप्रियांसाठी लव्ह ॲट फर्स्ट साईट होतं का, सगळ्या गोष्टी विचारायच्या आहेत. तर सुप्रिया, पहिल्यांदा ठरलं की पॉझिटिव्ह ट्रॅकवरती आलं जेव्हा यांनी मग ते बुके वगैरे ठेवला, साधारण तुला लक्षात आलं पॉझिटिव्ह आहेत त्यांच्याकडून सिग्नल्स, तर मग तेव्हा तुझी रिॲक्शन काय? मला तो तेव्हा आधी मुळात सुद्धा आवडला होता, आणि मी खरं सांगायचं ना तर असं खूप विचार संसाराचा तेव्हा केला नव्हता. म्हणजे मी बाबांना म्हणायचं की कशाला लग्न करायला हवं, तर ते मला म्हणायचं की आयुष्यात ज्या गोष्टी असतील त्या वेळच्या वेळी व्हायला हव्यात, आयुष्यात सुख दुःख सगळं जे जे अनुभव घेता येतील ते घ्यायला हवेत, सो त्यासाठी लग्न करायला हवं. त्यामुळे मी तेव्हा विचारच केला नव्हता. याला बघितलं तेव्हा मला आवडला. टॉल डार्क हँडसम अशी माझी कल्पना होती नवऱ्याची, तर तो उंच आहे खूप, डार्क नसला तरी हँडसम आहे, त्यामुळे मला तो आवडला होता. त्यामुळे मी खूप विचार खरंच केला नव्हता. असं वाटत होतं की संसार आहे, नशिबात असेल त्याप्रमाणे होणार. सो आय वॉज हॅपी. ओके. आणि मग हो म्हणून टाकलं? हो म्हणून टाकलं. आणि मी काहीच मुलं बिलं बघितली नव्हती. म्हणजे वन अँड ओनली. अरे बापरे, तुम्ही किती मुली बघितलेल्या मध्ये? 50 असतील, आता काही आठवत नाही, ट्रॅक ठेवणं करा किट नाही. नाईलाजाने माझ्याशी लग्न करायला लागले त्याला. नाहीलाच नाही वाटत आहे मला ऍक्च्युली. सो आपण असं म्हणूया की यांच्या बाजूने फर्स्ट लव्ह ॲट फर्स्ट साईट काही अंशी, आणि तुमच्याकडून जरा असं फिरू झाल्यानंतर मग तुमचं हो, त्याचा इन्सिडन्स पण सांगतो काय ते मी तिला जाळा साडी नाव ठेवलेलं आहे. जाळ्यात ओढणारी साडी. समोर दी अदर मला त्या कॉटनच्या साड्या ज्या पूर्वीच्या बायका नेसतात, अजूनही नेसतात त्या छानपैकी, ज्या कॉटनच्या साड्या नेसतात ना, तशी ती कॉटनची साडी नेसून आली होती. आय थिंक दॅट प्लेड द ट्रिक. त्या समोरच्या सिम्प्लिसिटीमध्ये जी ब्युटी आहे समोरच्या, तर मला आय डोंट नो, म्हणजे ते खूप काही झगपक किंवा झगमगीत असं काही मला आवडत नाही म्हणण्यापेक्षा तर ते त्या कॉन्टेक्स्टमध्ये असेल तर आवडतं. म्हणजे असं नाही आहे की म्हणजे रंगीबेरंगी गणपती मिरवणूक वगैरे असेल तर चांगलं दिसत ते, पण त्या कॉन्टेक्स्टमध्ये मी तिला म्हणतो त्या जाळ्यासाठी तुम्हाला ओढलं आणि तुम्ही मला त्या जाळ्यात पकडलं असं. कॉटनच्या साड्या मला आवडतातच, माझी आणि आईची दोघींची मूळचीच आवड आहे. त्यामुळे आणि तेव्हा तर असं असायचं की ब्लाउजेस फक्त असायचे 2-3, आणि आईच्या साड्या नेसायच्या, आणि आईची कॉटनचीच आवड आहे त्यामुळे ती माझ्यातही आली, आणि साड्या घरात कॉटनच्याच होत्या, आणि त्यालाही आवडतात. त्यामुळे कॉटनच्या साड्या नेसल्या जातात अजूनही. ओके. सो कॉटन साडीची जादू झाली आणि ही लव्ह स्टोरी पुढे सरकली असं मिलिंद सर तर म्हणतात गमतीनं. सो अशा खूप साऱ्या गमती जमती आहेत या दोघांच्या स्टोरीमध्ये. आता एकमेकांनी यांना काही गिफ्ट्स दिलेत का, यांच्या काही पर्सनल ॲडजस्टमेंट्स, इन्सिक्युरिटी फील होते का यांच्या रिलेशनमध्ये, असे वेगवेगळे प्रश्न विचारूया आपण थोड्याच वेळात. एन्जॉय करत रहा दिल से 94.3 टोमॅटो FM वर रसिका बरोबर एकदम फ्रेश. रसिका आहे तुमच्याबरोबर 94.3 टोमॅटो FM वर दिल से. मेड फॉर ईच अदर खास कपल आपल्याबरोबर सुप्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया विनोद आणि सुप्रसिद्ध CA लेखक मिलिंद विनोद. आता आपण जेव्हा एकमेकांच्या बरोबर राहतो, एकमेकांच्या सहवासामध्ये येतो, तेव्हा काही एकमेकांच्या आठवणी राहाव्यात म्हणून आपण एकमेकांना गिफ्ट्स देत असतो. सो तुमच्या जर्नीमध्ये काही मेमोरेबल गिफ्ट्स कुठल्या शेअर कराल आमच्याबरोबर? त्याला गिफ्ट्स ना द्यायला आवडतात ना त्याला दिलेले आवडतात. म्हणजे त्याच्या वाढदिवसाला आता मी एवढ्या वर्षांनी शिकले आहे की त्याला गिफ्ट मी नाही दिली तर ही इज हॅपी. त्यामुळे तो म्हणतो मला जेव्हा जे हवं असेल ते मी मागीन ना, उगाच सरप्लस गोष्टी घरात येतात असं त्याचं म्हणणं आहे. त्यामुळे थांब ना, मला पूर्ण करू दे ना.
त्यामुळे आता मी वाढदिवसाला असं त्याला म्हणते, हे बघ सकाळ झालेली आहे, मी तुला काही गिफ्ट घेतली नाहीये, त्यामुळे यू शुड बी हॅपी. नाही तर मी काहीतरी घेणार, तू वाढदिवसाला तुला दुःख होणार. सो ही इज हॅपी दॅट डे. नाही म्हणजे मला तो खरं सांगायचं तर अग्निसाक्षी पिक्चर मला नाना पाटेकरचा डायलॉग मला खूप आवडत होतो की आज तुम्हारा बर्थडे है, इसमें तुम्हारा क्या कर्तृत्व है, इसके अंदर तुम्हारे माँ बाप ने वो जो किया उसका आज है. तर म्हणजे टू एन एक्सटेंट आपण आजकाल जे वाढदिवसाचं जे काही सो कॉल्ड स्तोम आणि प्रस्ताव वाढवला आहे, पूर्वी लहानपणी आमच्या म्हणजे खिसगंटीतही कोणाच्या नसायचा. आई घरी फक्त औक्षण करायची आणि एक काहीतरी गोड घरात पदार्थ तिच्या हातचा करून खाल्ला की संपलं. पण गिफ्ट फक्त आपण ह्याला देत नाही ना आता. आता तिने जसं म्हटलं त्याप्रमाणे आता तो मला पुष्पगुच्छ त्यावेळी मला ठेवा असं वाटलं त्यांच्या घराच्या बाहेर. मी प्रपोज पण केलं नव्हतं, पण नाट्यदर्पणला अवॉर्ड मिळालं, नाटकातलं काम आवडलं, जे की मनापासून गिफ्ट द्यावीशी वाटली ती त्या क्षणी दिली गेली ना. आता ते ऑकेजन आहे म्हणून त्याकडे जाऊन पुन्हा एक ग्रीटिंग कार्ड घ्या किंवा काहीतरी साडी घ्या. आता कुठे बेंगलोरला वगैरे गेलो, आता परवा मी ह्याला गेलो होतो, लेह लडाखला गेलो होतो, तिकडे मला सुंदर स्ट्रोल्स दिसले. ते तिच्या ती लायकिंग आहे आणि तिच्या नॉट ओनली तिचं लायकिंग, तिच्या आईला पण ते आवडेल. त्यांचं अरणक नाटक येतं आता, त्यानिमित्त त्यांना मी काय देऊ शकतो. त्या आता शी इज 80+, त्यांना तर मी काय गिफ्ट देऊ शकतो. पण तिकडनं तो स्ट्रोल आणला आणि तो सगळ्यांना एवढा आवडला की तिने 6 स्ट्रोल्स मी माझ्या एक बहिणी करता, त्यांच्या भाच्यांकरता आणले. तिने आधाशी म्हणून सगळे त्या 6 स्ट्रोल स्वतः ठेवून घेतले. 2 ठेवले म्हणजे आईकडे पण दिला तो, म्हणजे अशा नाही शेवटी आईकडे दिला तर शेवटी मलाच वापरता येईल, म्हणजे असा स्वार्थी विचार करून आईकडे तो शेवटी सुटला तिच्या. पण हे खरंच आहे. तो लंडनला गेला होता तेव्हा त्यांनी मला 6 ड्रेसेस आणले होते एकदम, तेही वेस्टर्न. ते मी अजूनही घालते, खूप वर्षापासून आहेत, पण ते इटर्नली चालतील अशा फॅशन्स आहेत. सो त्याला एखादी गोष्ट वाटली की तो होलसेलवर आणतो. नाही त्याच्या मागे आता म्हणजे हा फार सिरियस विषय आहे आणि त्याबद्दल मला जरा 5-1 मिनिटं भरभरून बोलायला आवडेल. जेव्हा इंदिरा नाटक यांनी करायचं ठरवलं, बाबांनी ते नाटक तिच्या वाढदिवसाला तिला वाचून दाखवून एक अतिशय चांगली गिफ्ट दिलेली होती. 2-1 वर्ष त्या नाटकाचं काही झालं नाही पुढे. मग ते नाटक एक काँग्रेसचे नेते होते, त्यांनी ते करायला घेतलं. पहिला प्रयोग ठाण्यातला हाऊसफुल इज अ अंडरस्टेटमेंट, ओव्हरफुल झाला होता. आणि काही आता माफ करा तुमच्या पत्रकार तुम्ही आहात, पण 1-2 पत्रकारांनी त्याला नाकं मुरडली, प्रतिष्ठित, त्यांचं नाव मी घेत नाही, आणि ते एका नाटकाच्या एका अंकानंतर उठून गेले. म्हणजे राजकारणाच्या संदर्भात. आणि असा ओव्हरफुल आणि प्रचंड उत्साहात सुरू असलेला तो नाट्यप्रयोग एका नाटकात त्या नाट्याच्या प्रोड्युसरनी बंद केला. आणि हे जवळपास त्याच्या वयाच्या 25-26 वर्ष झालं होतं. पण तरी देखील त्याच्यानंतर स्वतःचा मुलगा जावा, मी हा शब्द अतिशय जाणीवपूर्वक वापरतोय की एखादं मूल गेल्यावर ती बाईला कसं वाटावं, तशी तिची अवस्था ते जवळपास 2-1 महिने होती. त्यानंतर ती पुन्हा दुबईला आली, म्हटलं जरा रुची पालट कर, काही थोडं जरा वेगळं काहीतरी तुला वाटेल वगैरे म्हणून. पण इव्हन दुबईला येऊन देखील आम्ही ना कुठे मग जनरली आमचं म्हणजे बाहेर भटकणं, खाणं पिणं सगळं चालू असतं. पण ती नुसती घरात बसून होती आणि शी वॉज लाईक ॲज गुड ॲज लाईक अशी म्हणजे हरवल्यासारखी झालेली असल्यामुळे. मग त्यावेळी आम्ही एक लग्नाचं म्हटलं प्रेझेंट म्हटलं, ती माझ्याकडे तसं एक चांगलं आहे, तिला दागिन्यांची हौस आहे, पण ती माझ्याकडे मला मग एक दागिना घे किंवा मला हिराचं घे घे असं वगैरे म्हणत नाही. म्हटलं आपण एक समजा एक हिरा घेतला समजा एखादा, ते एक 5.5-6 लाख तर तुला कमीत कमी त्याचा खर्च होईल, त्याची तुझी काही मागणी नाही. तर आपण एक काम करूया, ते नाटक आपण सोडून पुन्हा रिवाईव्ह करूया. म्हटलं आपल्या लग्नाची तुला ही गिफ्ट आहे असं समज. आणि मग ते नाटक आम्ही रिवाईव्ह करायला घेतलं. आणि मग आमचे एक टोपकर म्हणून ॲडव्होकेट मित्र आहेत, ते त्यात पुढे आले. त्यांनी पुढे त्यात सहभाग घेऊन आम्ही ते नाटक जवळपास 60-62 प्रयोग आम्ही ते पुढे नेलं नाटक आम्ही ते. म्हणजे माझ्या हिशोबाने नसतं तर इंदिरा बघितलीच गेली नसती कोणाकडे, आणि पहिल्या प्रयोगानंतर ते बंद झालं असतं नाटक. सो ही एक वेगळी गिफ्ट आहे. ऑफकोर्स त्याचं नाटक सुरू करायचं म्हणजे पुन्हा त्या नाटकाचे प्रोड्युसरचे हक्क त्याकडे होते, त्याकडनं ते घेणं, त्याच्याकडनं सगळा तो आणि हा माझा व्यवसाय नाही. मुख्य म्हणजे ज्या व्यवसायात मला कळत नाही त्या व्यवसायात आपण डोकं घालत सोडवणं ही खूप कठीण गोष्ट होती त्यावेळी त्यांच्याकडून. काय रीतीने सोडवायचं. आणि नशिबाने मग त्यानंतर ते चालवण्यासाठी स्वतःहून मिलन टोपकर आले, आणि त्यामुळे ते नाटक, कारण आम्हाला तेव्हा हेही माहित नव्हतं की आम्ही चालवणार कसं, सोडवलं तरी चालवणार कसं. पण तो ॲज ही सेड, ही अशाच आयुष्यातल्या महत्वाच्या गिफ्ट्स आता आम्ही एकमेकांना देतो. लहान गिफ्टचं काही राहिलं नाही. म्हणजे ज्या प्रसंगी ज्या माणसाला ज्याची खरी गरज आहे ना, ती खरी गरज ओळखून त्या माणसाने ती न मागता, त्यामध्ये मागचा पुढचा विचार न करता त्यात पुढे इन्व्हेस्ट करणं किंवा झोकून देणं, तुम्ही दॅट वॉज सॉर्ट ऑफ अ व्हेरी मेमोरेबल गिफ्ट विच आय थिंक आय हॅव गिव्हन. कारण तिचं जे क्षेत्र जे लहानपणापासून ते त्या क्षेत्रात वाढले असल्यामुळे जे काही कमवायचं घालवायचं ते सगळं त्यातच करायचं ही त्यांची आवड. मी नाही म्हणले थोडाफार व्यवहारी, चार्टर्ड अकाउंटंट, फायनान्सचं म्हणून. त्यामुळे शेवटी अल्टिमेटली सगळी सोंग आणता येतात पण पैसे सोंग आणता येत नाही. हा एक
मराठी माणसाचा जो एक बेसिक तो, त्यामुळे त्या रूटनी त्याचं प्लॅनिंग कसं काय करतील, आपल्याला झेपेल ना, परवडेल ना. पण त्या केसमध्ये काही मागचा पुढचा विचार न करता बाबा हे एवढं सुंदर नाटक, त्यामुळे मी नाटक बघितलं पण नव्हतं पाहिजे, मी एकही प्रयोग पण बघितला होता कारण मी दुबईत होतो, पण तरी देखील आपला हिला त्यामुळे प्रचंड दुःख झालेलं आहे आणि हे सल तिच्या मनात आहे. तर आपण करता काय करू शकतो हा महत्वाचा. खूप छान, व्हेरी खरंच आहे ना. म्हणजे आपला लाईफ पार्टनर हा कशामुळे नेमका दुःखी आहे, त्याचं ते दुःख दूर करण्यासाठीचा होणारा प्रयत्न ही एक अगदी अविस्मरणीय अशी गिफ्ट असू शकते की जी इंदिरा या नाटकाच्या प्रयोगांची मिलिंद सरांनी सुप्रिया विनोद यांना दिली. वा, क्या बात आहे. सो अशा खूप साऱ्या इंटरेस्टिंग गोष्टी आहेत या दोघांच्या जर्नीमध्ये. विचारूया आपण या गाण्यांच्या नंतर. एन्जॉय करत रहा दिल से 94.3 टमॅटो FM वर एकदम फ्रेश. 94.3 टमाटा FM वर तुम्ही आहात रसिकाबरोबर दिल से. मेड फॉर ईच अदर खास कपल आपल्याबरोबर सुप्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया विनोद आणि सुप्रसिद्ध CA लेखक मिलिंद विनोद. हे दोघं जण का आहेत मेड फॉर ईच अदर ते तर आपण जाणून घेतो आहोतच. मला तुम्हाला दोघांनाही विचारायचं आहे की मिलिंद सर हे मस्कतला असतात, फॉरेन कंट्रीजमध्ये असतात, सुप्रिया तुझं सगळं काम इथे असतं. सो अशा वेळेला आपल्याला नक्कीच काही ॲडजस्टमेंट्स कराव्या लागतात मेड फॉर ईच अदर होण्यासाठी. सो तुमच्या पर्सनल ॲडजस्टमेंट्स काय शेअर करशील आमच्या बरोबर? पर्सनल लेवलला आमचं अजूनही ऍडजस्टमेंट तशा चालूच असतात, पण आता काय झालंय की सवय झाली एकमेकांच्या स्वभावाची. पण सुरुवातीला खूप गोष्टी मला वेगळ्या वाटायच्या ज्या मी अपेक्षाच केली नव्हती. म्हणजे मला तर वाटायचं की आयुष्य हे कामं करणं हे सर्वात महत्वाचं आहे, त्याच्या खालोखाल घर, त्याच्या खालोखाल सगळं. म्हणजे मी काम खूप करायचे घरात, पण काम करायचे तेही जास्त करून नाटकाच्या संदर्भातल्या गोष्टींचंच काम माझ्याकडे जास्ती यायचं. सो मला असं वाटायचं की हेच आयुष्य आहे. आणि तिकडे गेल्यावर माझ्या असं लक्षात आलं की खूप वेगळं आहे. म्हणजे थोडक्यात एक साधी महत्वाची गोष्ट म्हणजे मी हनीमूनला गेले ती मी पहिली नाटकाच्या दौऱ्याशिवाय बाहेर गावी गेले, नाही तर मी कधी जात पण नसे, म्हणजे माझ्या मनातही येत नसे. म्हणजे आजही मी त्याला म्हणते की मला, तो म्हणतो परदेशात जाऊन येऊया आता, तुला जेव्हा सुट्टी असेल तेव्हा अमुक देश पाहूया. मी म्हणते काय, म्हणजे नाही, मला कळतच नाही त्यातलं काही. तर अशा खूप गोष्टी होत्या. किंवा लग्नामुंजींना आमच्याकडे कधीच म्हणजे लास्ट प्रेफरन्स असायचा कुठले, असं आमचं तत्व असायचं जे माझं अजूनही आहे खरं तर, की जिथे आपली गरज आहे तिथे असायचं. जिथे 100 लोक जाणार आहेत तिथे आपण नाही गेलो तर चालेल, आणि त्यावेळी जर आपलं दुसरं काम असेल महत्वाचं नाटकाच्या किंवा कामाच्या संदर्भातलं तर ते करायचं. सो ही सगळी लाईफस्टाईल बदलली. परंतु एक झालं की आम्ही त्यानंतर मस्कतला गेलो लगेच. त्यांनी नोकरी तिकडे घेतली, त्यामुळे थोडं मला एकमेकांना नुसतं 1 to 1 समजायला मदत झाली जास्ती. कदाचित मी त्याला नेहमी म्हणते कदाचित तसं झालं नसतं तर माहिती नाही आमचा संसार टिकला सुद्धा असता की नाही, यासाठी की वी वेर व्हेरी डिफरंट फ्रॉम इच अदर. पण एक मनातून एकमेकांबद्दल प्रेम आहे हे कळलं. आणि वेगळ्या लेव्हलचे असलो तरी काही गोष्टी आमच्या सारख्या आहेत. म्हणजे त्याला आर्टची आवड आहे, म्हणजे चित्र बघायला आवडतात, घर आम्हाला चांगल्या रीतीने एकत्र करायला आवडतं, आर्टिस्टिक माइंडचा तो आहे. हे सगळं मला कळलं ती. अच्छा, मस्कतला जाण्याचा फायदा. ओके, तुम्ही काय सांगाल ऍडजस्टमेंट तुम्ही पर्सनली काय केल्या? हो, ऍडजस्टमेंट्स अशा अर्थाने म्हणजे म्हटलं तर ऍडजस्टमेंट नाही म्हटलं तरी इट्स अ पार्ट ऑफ प्रोफेशन. की जेव्हा असं कळलं की तिला खरंच त्या मस्कत सारख्या ठिकाणी मिडल ईस्टमध्ये की त्याला तिच्या करायला तेवढा स्कोप नाही, मग आम्ही एक कॉन्शियस डिसिजन घेतलं की बाबा आपण एक काम करूया, आता तू मुंबईला शिफ्ट हो, तिकडे तू काम करायला सुरुवात कर, काम बघ. म्हणजे त्यानंतर मी दुबईला जॉब घेतला. आणि लकीली एक म्हणतात ना की अमेरिकेसारखं 14 तास 15 सारखं वेगळं फेकलं जात नाही. आपण एक 2-2.5 तासामध्ये आपण तिकडे होतो. म्हटलं आपण हा मेंटल ब्लॉक आहे, म्हटलं लेट्स रिथिंक द होल थिंग. की एक आपण मुंबई दिल्ली कसं करतो मनुष्य, तसं मुंबई दिल्ली फक्त पासपोर्ट लागतो जाण्याकरता, इथे आधार कार्ड लागतं, ह्याच्या पलीकडे फरक काही नाही आहे. तर लेट अस ट्राय अँड डू दिस मिक्स अँड मॅच. की बाबा तुला जेव्हा वेळ असेल तेव्हा तू दुबईला येत जा, मला जेव्हा वेळ असेल, फॉर्च्युनेटली 5 days a week असल्यामुळे कधी दोडून सुट्ट्या वगैरे येतात, मी मुंबईला येत जाईन. त्यामुळे जेवढं जास्तीत जास्त एकमेकांच्याकडे आपण जाऊ शकू तेवढं आपण एकमेकांकडे देत जाऊया. त्यामुळे आता असं ठरवलंय आम्ही की म्हणजे मी ऍडजस्टमेंटचं तू विचारलंस तर, की मी मुलगा पण आमचा लहान होता, आता जरा मोठा झाला, आता 14 वर्षाचा झाला, पण तेव्हापासून आम्ही असं ठरवलं की प्रायोरिटी ही कामाला आणि त्याच्या खालोखाल मग लगेच घरालाच. पण आणि मुलाला आई बाबा वेगळे आहेत असं फिलिंग कधी येऊ नये.
म्हणून आम्ही सतत ये जा करत राहिलो. मग त्यासाठी कष्टही पडतात, काही वेळेला टेन्शन असतं, आठवड्याभरासाठी फक्त का होईना तिकडे जाणं परत येणं, पण त्यांनी सुद्धा ते केलं. आता तर आम्ही पैशांकडे बघतच नाही, ट्रिप्स होणं आहे महत्वाचं. त्यामुळे त्याला असं कधी वाटलं नाही की आई बाबा वेगळे आहेत. उलट त्याला दोन्ही देशांमधले आनंद, दोन्ही देशात राहणं, संस्कृती, प्रवासामध्ये तो जास्त टफ झाला. हे सगळं खूप जगाचा एक्सपिरियन्स त्याला मिळाला. तर हा डिसिजन दोघांसाठी आमच्यासाठी खूप टफ अजूनही आहे की सतत एकत्र राहणं आणि वेगळं असणं आणि आपापली कामं करणं. ते त्या वेगळ्या स्टाईलनी तुम्ही मेडफॉईच्या तर आहात, कारण अंडरस्टँडिंग खूप छान आहे तुमच्यामध्ये. पण मी आजच्या यंगस्टर्सना हे एक सांगेन किंवा इथे संसार करणाऱ्यांना सुद्धा की काही वेळेला वेगळं असण्याचा थोडासा फायदा होतो. त्यामुळे तुम्ही खरोखर तो म्हणाला स्पेस बद्दल, स्पेस द्यायला हवी. म्हणजे कसं होतं, आता सगळेच नोकऱ्यांमध्ये असतात, मग एकमेकांना नाही भेटलं की चिडचिड एकमेकांवर. ते न करता जर आपण विचार केला, त्याच्या नजरेने आपण विचार केला आणि आपल्या नजरेने त्याने विचार केला, आणि जेव्हा असू तेव्हा खूप मजेत राहिलो आणि नसू तेव्हा तो नाहीये हे म्हणण्यापेक्षा आपल्या कामात झोकून दिलं, असं केलं तर आपलं काम आणि आपली माणसं हे आपल्याला दोन्ही, म्हणजे आता आम्हाला असं वाटतं की आम्ही इतर माणसांपेक्षा बऱ्याचदा जास्त एकत्र असतो, कारण आम्ही जेव्हा असतो तेव्हा आम्ही टोटली 100% एकत्र असतो. मग त्यातनं हे जे कविता करणं किंवा त्यातनं काहीतरी नाटकं लिहिणं वगैरे किंवा नाटकं बसवणं वगैरे, हा जो एक कुठेतरी माझ्यामध्ये टॅलेंट होता कुठेतरी आतमध्ये, पण कदाचित तो त्या माझ्या आयुष्याच्या त्या फायनान्स आणि वित्त या त्या वृक्ष वातावरणात जो कधीच कदाचित वरती आला आणि नसता. कदाचित आम्ही तिथेच राहत असतो तर मग अर्णवची शाळा, माझं घरातलं तू घरात नाहीच म्हणणं, या सगळ्यामुळे कदाचित त्याला ते करता आलं नसतं. पण आणि आता आम्ही तो निक्षून सांगतो की सुप्रिया आणि मिलिंद, अर्णव येणार असतील तेव्हा काहीही कोणीही यायचं नाही. इतर व्हिजिटर, आमच्याकडे कायम व्हिजिटर्स असतात दुबई बघायला आलेले, पण ते असतील तेव्हा तुम्ही यायचं नाही, आणि तेव्हा आम्हीच आमचे भटकणार, आम्हीच आमचं काय ते करणार. त्यामुळे 100% फॅमिलीसाठी वेळ. ओके, तर एकमेकांना स्पेस देणं आणि त्याचबरोबर जेव्हा आपण एकत्र आहोत तेव्हा 100% आपण एकमेकांच्यासाठी एकमेकांच्या बरोबरच असणं ही एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे की जेव्हा आपण शेअरिंग करू शकतो, एकमेकांच्या बरोबर विचारांची देवाणघेवाण होऊ शकते, नेमकं एकमेकांना काय हवं हे जाणून घेता येतं, तेच आपण सुद्धा आपल्या लाईफमध्ये आपल्या लाईफ पार्टनर बरोबर नक्कीच करू शकतो. मेड फॉर ईच अदर कपल होण्यासाठी खूप गरजेचं ठरतं ते, है ना. एन्जॉय करत राहा दिल से 94.3 टमॅटो FM वर, रसिकाबरोबर एकदम फ्रेश. सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांची कन्या आणि त्याचबरोबर सुप्रसिद्ध अभिनेत्री अशी स्वतः जिनं ओळख मिळवली ती सुप्रिया विनोद आणि सुप्रसिद्ध CA लेखक मिलिंद विनोद हे आहेत खास आजचे मेड फॉर ईच अदर कपल. तुम्ही आहात 94.3 टमॅटो FM वर दिल से रसिकाबरोबर. आता मला तुम्हाला दोघांनाही विचारायचं आहे की आपलं लाईफ कितीही स्मूथ जावं असं प्रत्येकाला वाटत असलं तरी खास खळगे हे येतात. त्यातलं एक मेन कारण असतं ते म्हणजे इन्सिक्युरिटीचं. कारण सुप्रियाचं क्षेत्र ग्लॅमर वर्ल्ड आहे आणि फिनान्शियल इन्सिक्युरिटीज दोघांच्याही लाईफमध्ये नक्कीच येऊ शकतात. सो तुम्ही त्या कशा हँडल करता, काय सांगाल याच्याबद्दल? इंग्लिशमध्ये एक अत्यंत सुंदर म्हण आहे, इफ यू लव्ह समवन सेट इट फ्री, इफ इट कम्स बॅक इट इज युअर्स, अदरवाईज इट नेव्हर वॉज युअर्स. त्यामुळे काय मी काय 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 स्पाय कॅमेरा घेऊन तिच्यामागे काय गुप्तहेर लावू की तिने माझ्याकडे गुप्तहेर लावू, आणि पायलट को पायलट दे स्टे इन अ 5-star हॉटेल, दे आर गिवन सेपरेट रूम्स, बॅरियर इज ओनली ऑफ 1 रूम. म्हणजे फक्त हे ऍक्टिंगच्या क्षेत्राबद्दल हे टू नाही. आता पोलीस ऑफिसर घ्या, कित्येक बायका कर्तबगार बायका आहेत, त्यांचे कुठे 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 ग्रामीण भागात पोस्टिंग होत असतात, पण त्या बघत असतात त्या. आणि इन्सिक्युअर तुम्ही असं म्हणाल, पायलटच्या पगार ज्या बायकांचे असतात ते पुरुषांच्या जवळपास 1.5 असतात कधी कधी. माझ्या मते इन्सिक्युरिटी, फायनान्शियल इन्सिक्युरिटी बऱ्यापैकी इज अ सॉर्ट ऑफ मेन कॉज. आता गिरणी कामगारांच्या जेव्हा नोकऱ्या गेल्या जेव्हा मागे, तेव्हा त्याच्या बायकांनी जेव्हा घरं चालवली तेव्हा त्या पुरुषांना इन्सिक्युरिटी आली का? आली असणार थोडीफार, की नाही म्हटलं तरी बाई आपली भाकऱ्या करून किंवा 4 घरची कामं करून करते. त्यामुळे फायनान्शियल इन्सिक्युरिटी जर मनुष्याने एक व्यवस्थितरित्या हँडल केली की बाबा हा जीवनाचा भाग आहे, नोकरी मिळणं, चांगले प्रोसेस मिळणं. इन्सिक्युरिटी बद्दल बोलतेय माझे, ते त्यांनी ती इमॅजिन केली नाहीये बघ. म्हणजे इन्सिक्युरिटी किती नाहीये बघ तू. त्याचे माझे मित्र त्याला माहिती आहेत आणि त्याला त्याचं हेच म्हणणं आहे, ज्यांना जिथे राहायचं असतं ताब्यात, सगळं आपलं आयुष्य नीट ठेवायचं असतं ते ठेवतील, नाही ठेवलं तर आयुष्याच्या कुठल्याही सांगितलं पक्षाला मोकळं सोडून द्या, असंच आहे. ते सरांच्यामुळं तुझ्या लाईफमध्ये काय चेंज झाला पॉझिटिव्ह? पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यामुळे मी जग पाहिलं. म्हणजे इथली मराठी इंडस्ट्री ही माझ्यासाठी सगळ्यात जवळची आणि माहितीची गोष्ट होती. व्यावसायिक नाटकं म्हणा किंवा प्रायोगिक म्हणा किंवा नाट्य व्यवसाय,
त्याच्यामुळे मी त्याच्यापासून बाहेर गेले. जे मला सुरुवातीला धक्कादायक होतं की मला हे क्षेत्र सोडून जायचं नव्हतं, बाहेर जायचं नव्हतं, म्हणजे काही वर्ष माझी त्यात गेली सुद्धा परदेशात राहण्यामुळे करिअरची. परंतु एक दुरून आपण बघतो ना एखाद्या गोष्टीकडे, बर्ड्स आय व्ह्यूने बघतो, तसं झालं थोडंसं की किती छोटं आहे हे, इथले हेवेदावे पण किती छोटे आहेत आणि इथलं यश अपयश सुद्धा किती छोटं आहे हे मला तिथे कळलं. म्हणजे मी तिथे नोकरी करत होते मस्कतला एका ॲड एजन्सीमध्ये. चित्रकार असल्यामुळे मला ती ग्रॅज्युएशन चित्रचं असल्यामुळे तिथे मी ती नोकरी करत होते. तर तिथे एक पाकिस्तानी माणूस होता. त्याच्याशी चर्चा करताना माझ्या असं लक्षात आलं की त्याला लता मंगेशकर, आशा भोसलेंची बहीण आहे हेही माहीत नव्हतं. मग मी म्हटलं की जगात आपण यश यश म्हणतो ते काय आहे आणि नाव मिळवतो ते काय आहे, काहीच कुणाला काही माहिती नसतं बाहेर. आणि असं आणखी मोठं जग आहे, आणखी बाहेर आहे, हे मला त्यांनी सगळ्यात मोठं. आणि दुसरं त्याची एन्करेजमेंट एरवी असल्यामुळे चित्र काढायला लावणं, काम करायला लावणं. कारण माझं असं होतं की मला घरी असले की घरच्या गोष्टींमध्ये मी खूप अडकते, सगळ्याच बायकांचं होतं जनरली, आणि तेच आवरा सावर करत राहते. तो म्हणतो ठेवू नको, आवारा नाव ठेवलंय त्यांनी मला, आवरत राहते सारखी. त्यामुळे मग त्याच्यात खूप वेळ जातो आणि क्रिएटिव्ह वेळ खूप वाया जातो. तो काही वेळा म्हणतो राहू दे ना, आहे ते पडलेलं राहू दे, तू आधी ते काम आहे ते कर. तर असं त्यांनी खूप केलं आणि त्याचा लोकांना विक्षिप्तपणा दिसतो, त्याचं मनातलं प्रेम दिसत नाही. तर ते मला कळलेलं. म्हणजे एक जी मला गोष्ट कळली, म्हणजे पूर्वी मे बी हा माझ्या प्रोफेशनचा भाग असेल म्हणून आय यूज ऑलवेज वेअर जनरली लाईट कलर्ड शर्ट, म्हणजे पांढरा शर्ट जास्तीत जास्त क्रीम, खाली संड खाली डार्क पॅन्ट वगैरे. एक तिचं वाक्य मला जे खूप म्हणजे कित्येक वर्षापूर्वीचं अजूनही माझ्या लक्षात आहे की म्हणजे कुठलाही कलर हा वाईट नाही आहे. ते एक साधं स्टेटमेंट आहे. म्हणजे आपण जनरली लाल रंग म्हणजे भडक, म्हणजे आपण तो बाबा डेंजर साईन आहे, म्हणजे तो अमुक एका ठिकाणीच वापरला गेला पाहिजे, किंवा ब्ल्यू म्हणजे सरिनिटी. तर तिने जेव्हा सांगितलं की कलर हा कुठलाही वाईट नाही आहे, तो तुम्ही काय कॉन्टेक्स्टमध्ये वापरता. सो देन सडनली वन डे इट डॉन अपॉन मी की अरे मी एखादा लाल रंगाचा शर्ट घालू शकतो का, की मला एक पीच रंगाचा टोमॅटो पीच रंग, इनफॅक्ट तो आज घालायला पाहिजे तुमच्या टोमॅटोच्या, तो टोमॅटो रंगाचा शर्ट आहे तो पीच रंगाचा, त्याला वाढदिवसाला. आणि तो इतका मला आवडतो आता. म्हणजे अदरवाईज इट वुड नॉट हॅव, इट वॉज बियॉन्ड माय इमॅजिनेशन ऑर ड्रीम की मी असे भडक किंवा डार्क रंगाचे शर्ट किंवा अशा एक्सपेंडल पॅन्ट्स वगैरे घालीन म्हणून. आणि आजकाल तर एक्स्ट्रीम झालेलं आहे की ती आता बऱ्यापैकी सोबर कपडे घालते आणि आय एम ऑल फॉर एक्सपेरिमेंटेशन. पण म्हणजे हा जो एक फायदा असतो की एकमेकांच्याकडनं काही नवीन शिकणं, ॲज लॉंग एज यू हॅव अन ओपन माइंड. घरात तिचा हा मला जो मोठा प्रॉब्लेम आहे की ज्याकडनं ती कुठल्याही कागदावरती ती मला ब्लाइंडली सहाय्य करून देते, स्टॅम्प पेपर असला तरी देखील. आणि माझा जो सारखा जो एक प्रॉब्लेम असतो की बाई आपण फिरत असतो जगामध्ये, विमान कधी पडून कुठे मनुष्याचा अकस्मात मृत्यू येईल किंवा काही होऊ शकेल, तर निदान आपण जे केलेलं आहे, मी एवढं जे काही किडूक मिडूक जमवलेलं आहे ते तुला विनासायास कमीत कमी कष्ट करून पुढे मिळावं, तुझ्या नावाने ट्रान्सफर होऊन, निदान तू त्यात थोडं लक्ष घालून तरी त्यात तू निदान सांभाळ घे. पण नाही, जे काय आहे ते बघ, पुढचं काही होत नाही, तू माझ्या असं जगणार आहे, हे असं म्हणजे हे थोडंफार जे इमोशनल त्याचं बघणं असतं त्याचा मला कधी कधी त्रास पण होतो. पण शेवटी मग ते मलाच डॉक्युमेंटेशन करून सगळं ते जास्ती लिहून ठेवावं लागतं की ज्या गोष्टी 5 मिनिटाच्या होणार असतात त्याकरता मला 2 तास लागतात. असा जो एक नाही म्हटलं तरी जो एक त्याला म्हणतात ना की बेदरकार वृत्ती अशा सगळ्या पैशाच्या आणि त्या सगळ्याच्या बाबतीमध्ये की ज्यांच्या ओव्हरऑल त्यांच्या सगळ्याच घरात तशी आहे ती एक कलेला महत्व, आणि कलाकार नाही म्हटलं थोडाफार कलंदर असतो. हे वन्स यू एक्सेप्ट दॅट की बाबा हे तिच्या रक्तात नाही आहे, तिच्या रक्तात. आणि कधी कधी मला त्याचं वाईट पण वाटतं की बाबा अरे ती काहीही म्हणजे काही विचारत नाही मला, ती जो पेपर देईल तिकडे कुठे जायत, अगं तिकडे 3 ठिकाणी क्रॉस केलेत ना बाई, मग सांग इथे उभा राहा, इथे 3 सह्या कर. त्यांनी डोळे झाकून विश्वास ठेवलाय आणि मुख्य म्हणजे एवढा कॉन्फिडन्स आहे तिचा स्वतःवर, सोडून देणार आणि तिचा खात्री आहे की तुम्ही परत येणार, तुम्ही कुठेही जाणार नाही, जगात कुठेही फिरलात तरी कुठेही विमान काही पडणार नाही. ती अजिबात तो त्रास करून घेत नाही जीवाला. ओके, तर सुप्रियाचा अगदी डोळे झाकून म्हणतो तसा मिलिंद सरांच्यावर विश्वास आहे. आणि खरंच जेव्हा असा एखाद्या व्यक्तीचा दुसऱ्यावर विश्वास असतो तेव्हा त्या विश्वास सार्थ ठरवण्याची जबाबदारी सुद्धा त्या दुसऱ्या व्यक्तीवर असते, की जी मिलिंद सरांनी अगदी सार्थपणे पेललेली आहे, है ना. सो पहा, आपल्याही नात्यांमध्ये आपण खूपदा असं करतो की 200% एकमेकांच्यावर विश्वास नाही टाकत किंवा आपल्यावर विश्वास ठेवावा असं आपण वागत नाही, आणि मग कुठेतरी आपली जी घडी असते मेड फॉर इच अदर होण्याची ती विस्कटत असते. सो विश्वास हा खूप महत्त्वाचा पाया आहे. येस, अशा बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी नक्कीच अजून जाणून घेऊया, शिकूया या दोघांच्याकडून. त्यासाठी एन्जॉय करत रहा 94.3 टोमॅटो FM
दिलसे रहा रसिकाबरोबर एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात रसिकाबरोबर दिलसे. आज मेड फॉर ईच अदर खास कपल आपल्याबरोबर सुप्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया विनोद आणि सुप्रसिद्ध CA लेखक प्रोफेसर कोऑर्डिनेटर मिलिंद विनोद. आता या दोघांच्याबद्दल मी काही सांगण्यापेक्षा यांचा करिअर जर्नीसुद्धा आपल्याला खूप इंटरेस्टिंग आहे, नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. सो सुप्रिया, काय सांगशील तुझ्या करिअर जर्नीबद्दल? मुळात लहानपणापासूनच कामं करत होते. कधी विचारच केला नव्हता की अभिनय करिअर म्हणून घेईन का, कारण त्याच्या आधीपासूनच मी कामं करत होते. म्हणजे प्रायोगिक नाटकांमध्ये आणि मुलांच्या नाटकांमध्ये मी वयाच्या 6व्या वर्षापासून मॉबसीन एकांकिकेने आले आणि अलबत्या गलबत्या नाटकांनी पहिलं नाटकात काम केलं. त्यामुळे तेव्हापासून मी जी कामं करत होते, त्यामुळे मी विचार करताना असा केला की आपण घरात नाटक शिकतोच आहोत, NSDला जावं का असाही एकदा मनात विचार आला होता कामं करत असल्यामुळे. पण असा विचार केला की नाट्य शिक्षण घरात मिळतंय रत्नाकर मतकरींची मुलगी असल्यामुळे, तर आता आपण असं करूया की ड्रॉइंगचं शिक्षण मिळत नाही. वडीलही चांगले चित्रकार होते पण फॉर्मल ट्रेनिंग नव्हतं, म्हणून मी चित्रकला शिकायला गेले. तोपर्यंतही करिअरचा विचार केलाच नव्हता. काय आपल्याला आलं पाहिजे हाच विचार आजही माझ्याकडे असतो. करिअर त्यातनं बनत जावं, पण आपल्याला एक्सपर्टाईज कशात यायला हवं. तर तसं मी चित्रकला शिकायला गेले. एकदम पहिल्या दुसरा नंबर असायचा माझा तिथे कॉलेजात, त्यामुळे माझे प्रोफेसर्सनाही असंच वाटायचं की मी चित्रकलेत करिअर करावं. आणि आजही मला असं वाटतं आयडियली की मी चित्रकार म्हणूनही माहीत असावे. मी करतेही कामं, पोर्ट्रेचर माझं स्पेशलायझेशन आहे आणि मी म्युरल्स वगैरे पण केलेली आहेत, पेंटिंग्स करते. तर त्यामुळे मला आयडियली असं आवडेल खरं तर की माझी दोन्ही करिअर्स असावीत, पण ते शक्य नव्हतं. त्यामुळे असा विचार केला की ॲक्टिंग हे आपल्या शरीरावर अवलंबून आहे, आपल्या दिसण्यावर, आपल्या फिजिकवर अवलंबून आहे. ताकदही शरीरात तेवढी असली पाहिजे काम करायला, तरच आपण एक्सप्रेस करू शकतो. त्यामुळे त्याला प्राधान्य आधी दिलं. असं वाटतं की चित्रकला ही कंटिन्यू राहील, पुढच्या काळात ती माझ्याकडे जास्त असेल कदाचित ॲक्टिंगपेक्षा. पण अशा विचाराने व्यावसायिक नाटकंसुद्धा मुळात मी गेले नाही. नाटकांनी मला विचारलं, मोहन वाघांनी प्रेमाच्या गावाजावेमध्ये काम करायला विचारलं, नाटकं मिळत गेली आणि कामं करत गेले. पण आता असं वाटतं मागे पाहताना की जास्त प्लान करायला हवं होतं करिअर. त्याचं उलटं एक असंही वाटतं की ते प्लान न केल्यामुळे मी शिकत जास्ती गेले. त्यामुळे आज मुलांना जे शिक्षण मिळत नाही, नाटकांचं म्हणा, कामं करण्याचं, मुलांना पटकन एक्सपोजर मिळतं, त्यामुळे शिक्षण त्यांचं जवळजवळ राहूनच जातं असं वाटतं. ते मला मिळालं, त्यासाठी मी भाग्यवान समजते स्वतःला. आणि आता माझा पाया पक्का असल्यामुळे आता कामं करत जाते. म्हणजे बघा की बाबा लवकर गेल्यामुळे बाकी काही कुठे काही म्हणजे गायडन्स ज्याला म्हणतात फॉर्मल काही, आणि त्यावेळी तशी पद्धत तेवढी नव्हती पण नव्हती की फोकस सारखा. त्यामुळे एक आपलं प्रभावपद्धतीसारखं काहीतरी कुठेतरी मोठं शिकून व्हायचं. मग त्याच्यात ती कॉमर्सची लाईन, कारण की घरात अमुक एक काही बहिणी वगैरे अमुक होत्या मोठ्या, त्या कॉमर्सला गेलेल्या, त्यामुळे कॉमर्स. मग कॉमर्समध्ये काय तर जास्तीत जास्त सगळ्यात वरती ओरिजिनल माझी आयडिया म्हणजे इनफॅक्ट इच्छा होती की फाईट. गुड सर, तुमच्या करिअरबद्दल काय सांगणार? तो तेव्हा बाबा गेले, तर मग घरात तसा गायडन्स की बाबा ही एंट्रन्स परीक्षा दे, ती NDची परीक्षा दे वगैरे, ते कोणीच करणार नव्हतं. मग चार्ट अकाउंटंट झालो त्यामध्ये. मग स्वतःचं काहीतरी स्वतःचं करायचं. म्हणजे बाबा गोदरेबाई नोकरीला होते, म्हणजे म्हटलं तर त्यांच्या पुण्यानी आणि ओळखीनी एक गोदरेजमध्ये नोकरी मिळणं वॉज अ सॉर्ट ऑफ ए डन थिंग. म्हणजे अगदी चांगली नोकरी करून एक व्यवस्थित करिअर पुढे गेलं असतं. पण पहिल्यापासूनच काहीतरी वेगळं करायचं ही पण उर्मी असल्यामुळे स्वतःची प्रॅक्टिस चालू केली. मग प्रॅक्टिस चालू केल्यामुळे नाही म्हटलं तरी काय चालू कसं करायचं म्हणजे कुठून ते सुरुवात माहिती नाही. मग राईट फ्रॉम बुक किपिंगच्या कामापासून ते मग इन्कम टॅक्सचे अपील फाईल करण्यापर्यंत सगळी कामं, म्हणजे A to Z, पिन टू प्रिन्सिपल ज्याला म्हणतात, तशी सगळी कामं A to Z करायचा पाहिजे. तर आपण त्यातनं एक अनुभव मिळत गेला की बाबा नंतर एक अपॉर्च्युनिटी आली मस्कतला जाण्याची, आणि त्यावेळी शारजा कप, म्हणजे तो एक दुबईला जाऊन तो शारजा कप बघणं हे एक अट्रॅक्शन. मग एक पार्टनर माझा होता, तो दुबईत होता, तो आला, बाबाजी होता, तो म्हणाला की मैं प्रॅक्टिस करता हूँ, तू जाके आ जा, 1-2 साल नोकरी करके वापस आ जा म्हणून. पण मस्कतला गेल्यावरती मला जी पहिली गोष्ट जी कळली की म्हणजे स्पेस आणि व्हॉल्यूम, म्हणजे मोठ्या प्रमाणावरती गोष्टी किती होतात जगात, त्याचं एक जे की महत्त्व आहे. आणि ओपन स्पेस, त्याच्यामुळे तुमचं माइंड नाही म्हटलं तरी. त्याच्या करिअरचं मी आणखी एक सांगू शकते की त्याला करिअर्स बदलायला आवडतात. अच्छा, म्हणजे माझ्या त्याच्यात हा मोठा डिफरन्स आहे की मला आहे तेच परस्यू करायला आवडतं. असं वाटतं की त्यात जास्तीत जास्त एक्सपर्टीज वाढत गेलं पाहिजे. त्याला करिअरचा थोड्या दिवसांनी कंटाळा येतो. म्हणजे त्याची स्वतःची प्रॅक्टिस होती, थोडक्यात मी तुझं जास्ती चांगलं सांगू शकते तुझ्यापेक्षा. त्याची प्रॅक्टिस होती, फाउंटनला त्याचं ऑफिस होतं. वन फाईन मॉर्निंग डिसाइडेड टू गो टू मस्कत. तिथे गेला, तिथे तो ऑफिसमध्ये नोकरी करायला लागला.
त्यानंतर मध्यंतरी तो इथे परत आल्यानंतर त्याने ठरवलं की एक दिवस आला आणि मला म्हणाला की मी उद्या युरोपला जाणार आहे. म्हटलं कसं काय? तर मला म्हणाला मी SOTC मध्ये गेलो, तिथे त्यांना इंटरव्ह्यू दिला, मला टूर गाईड आणि मॅनेजर म्हणून सिलेक्ट केलंय आणि त्यांनी 5 का 6 युरोप ट्रिप्स केल्या त्यांच्याबरोबर. नाही म्हटलं अरे तुला काही माहीतच नाहीये युरोप तू पाहिलेलंही नाहीयेस आणि तू काय लोकांना सांगणार आहेस आणि तिथल्या मोठमोठ्या हॉटेल्समध्ये त्यांच्या राहण्याच्या व्यवस्था वगैरे तू कसं करणार आहेस, बट ही मॅनेज. तर तो ही कीप्स ऑन चेंजिंग इज करते. त्यामुळे त्याला पण खरं सांगायचं ना, मी आता आयुष्यात बरंच उशिरा कळलं हे, पण 31व्या वर्षी मला कुठेतरी साक्षात्कार म्हणा किंवा एक खरी लाईन मिळणं, मला कुठेतरी एक स्वतःची स्ट्रेंथ जी असते ना, आणि ती ज्या म्हणजे प्रत्येक मुलाला मी सांगेन की किंवा पालकांना राहणार की त्याची स्ट्रेंथ कोणती आहे मुलाची, हे तुम्ही वेळच्या वेळी ओळखा आणि त्याला त्याप्रमाणे गाईड करा. मला कुठेतरी कळलं की बहुतेक माझ्यात बोलण्याची एक नॅक आहे. वयाच्या 31व्या वर्षी आय कम्प्लिटली चेंज द प्रोफेशन आणि बिकम अ प्रोफेसर आणि प्रोग्राम कोऑर्डिनेटर. म्हणजे शिक्षण क्षेत्र हे आणि बडबडणं पर्सनली आय फेल्ट इज समथिंग विच आय रिअली लाईक. सो सुप्रिया आणि मिलिंदजी या दोघांची करिअर जर्नी आपल्या लक्षात आलेली आहे. सो मिलिंदजींच्या लक्षामध्ये आलं की आपण जरी CA म्हणून शिकलो असलो तरी आपली नेमकी आवड कशामध्ये आहे, आपली स्ट्रेंथ कोणती आहे ती त्यांनी वेळेवर ओळखली आणि मग त्यातच आपलं करिअर डेव्हलप केलं. यातूनही आपल्या लक्षात येतं की जे पॅरेंट्स आहेत, जे आत्ता ऐकता आहेत आपला हा शो, तर आपल्या मुलांची स्ट्रेंथ कशामध्ये आहे हे ओळखून आपण त्या मुलांचं करिअर नक्कीच डेव्हलप करायला मदत करू शकतो, है ना. एन्जॉय करत राहा 94.3 टोमॅटो FM. दिल से रहा रसिकाबरोबर एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात रसिकाबरोबर दिल से. आज आपल्याबरोबर मेड फॉर ईच अदर खास कपल सुप्रिया विनोद आणि मिलिंद विनोद. सुप्रियाजींना आपण एक सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून तर नक्कीच ओळखतो. रत्नाकर मतकरी या ज्येष्ठ साहित्यिकांची ती मुलगी आहेच, पण त्याचबरोबर मिलिंद विनोद हे सुद्धा अतिशय उत्तम असे CA, लेखक आणि त्याचबरोबर प्रोफेसर, कोऑर्डिनेटर अशी पण त्यांची वेगवेगळी ओळख. खास करून त्यांचा सगळा जो काही प्रवास आहे तो मस्कतला किंवा दुबईला, फॉरेन कंट्रीजमध्ये जास्त असतो. सो त्यांच्याकडे तिकडचेही खास अनुभव आहेत आणि जेव्हा तुम्ही जगाच्या पातळीवर सगळीकडे फिरत असता तेव्हा वेगवेगळे अनुभव तुमच्याकडे येत असतात आणि त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व हे इतरांपेक्षा वेगळं घडत असतं. असंच आपण जेव्हा मिलिंद सरांच्याबरोबर गप्पा गोष्टी करतो आहोत तेव्हा काही गोष्टी लक्षात येतात. सो आपण त्याबद्दल तर बोलूयाच, पण आत्ता मला तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही एकमेकांच्या बरोबर एवढी जर्नी केलेली आहे एकत्र, जर तुम्हाला एकमेकांसाठी सॉन्ग डेडिकेट करा म्हणून सांगितलं तर कोणतं कराल? आत्ता PK मधलं आहे मला वाटतं हे 4 कदम. ते अतिशय आवडतं मला, त्यातला प्रत्येक शब्द आवडतो आणि असं वाटतं की हे संसाराला छान आहे. हे त्यांच्यासाठी डेडिकेट करतील. हो. बरेच वेळा म्हणजे दुबईत नॅचरली एकटा असतो, म्हणजे घर असं खायला उठतं म्हटलं नाही म्हटलं, त्यामुळे की सांज ढले गगन तले आणि हवा बिवा पण छान असं दुबईत वगैरे. आता काय म्हणजे पाकिस्तानाकडनं कढई गोश मागवायचं आहे, तिला ते कढई गोश खूप आवडतं, तिला कबाब खूप आवडतात, ते आता एकटेच बसून मी काय खाणार. त्यामुळे हे गाणं मला तिला डेडिकेट करायला आवडेल की कधीही तुझी इच्छा असली तर ये बाई, कधीही ते घर ओपन आहे तुला, कधी येऊन तुम्हाला ती स्पाईंग म्हणून पण जरी स्पेस वगैरे म्हणलं तरी तुम्ही मिस करत असणारच ना. नक्कीच, म्हणूनच हे गाणं तिला डेडिकेट करतोय ना. आणि म्हणजे मला तसंच मला 4 कदमचं एक सांगावं वाटतं. ही जे आहे ना, हे मला आताच्या सगळ्यांनाच सांगावं वाटतं आणि ज्यांचे संसार यशस्वी झालेत त्यांनी मला वाटतं हे केलं असावं. बिनकुछ कहे बिनकुछ सुने, हे खूप महत्वाचं आहे. नक्की तसंच साथ द्या, मग तुम्हाला कळेल की तुमच्यात बॉन्डिंग तेवढं स्ट्रॉंग ऍक्च्युली आहे ना. आपली मतं दुसऱ्यावर न लादणं आणि दुसऱ्याची नी सुद्धा आपल्यावर प्रेशर आणण्याचा प्रयत्न न कर. लाईफमधले स्ट्रगलिंग पॉईंट्स तुम्हाला खूप जवळ आणतात. तुमच्या लाईफमधला असा कुठला पॉईंट तू सांगू शकतेस की तिथे यांचा सरांचा सपोर्ट मिळाला? आणि त्यांनी आता इंदिराबद्दल पण सांगितलं, नेहमीच असं होतं. तुम्ही काय सांगायचं हेच तुमच्या म्हणजे लाईफ मधला एखादा? नाही, आता हा इंदिरा यांच्या लाईफ मधलं झालं. तुम्हाला असं वाटतं की तुमच्या करिअरमध्ये तुम्ही कुठेतरी स्ट्रगलिंग पॉईंट वर होतात तेव्हा यांनी सपोर्ट केला, खूप महत्वाचा. नाही म्हणजे तिचं एक आहे बाबा, तुला जे काय करायचं ते कर बाबा. तिची अशी कुठे अपेक्षा नाही आहे की बाबा तू एक सरळ सोट नोकरी करून एक इन्कम घरात अमुक एक आणून दे, किंवा हा एक मोठा एक रिलीफ असतो ना की म्हणजे बाबा घरात बायको नॅगिंग त्या दृष्टीने करणार नाही. ती मला नॅग कुठे करते, पसारा पडलाय. मी असं कधी त्याला म्हटलं नाही तू नोकरी बदललीस आता इन्सिक्युरिटी आली तर काय होईल. रादर मी त्याला कधी कधी असं म्हणते की तू दुबईत राहतोस, तू किती पैसे मिळवतोस त्याचं मला कधी मला म्हणायचं नाही, माज दाखवायचं नाही त्याचा. याचं कारण मी लग्न तुझ्याशी केव्हा केले, जेव्हा तुझा मी कधी त्याला इन्कम विचारला नाही, काहीच त्याला प्रश्न मी तेव्हाही विचारले नव्हते. तुम्ही किती मिळवता हा प्रश्न मी त्याला कधी आजपर्यंत विचारला नाही, लग्नाच्या आधी विचारला नव्हता. तर मी म्हटलं तू आईकडनं 500 रुपये जेव्हा मागत होतास, अशी तुझी सिच्युएशन होती तेव्हा मी तुझ्याशी लग्न केलं
केलंय. त्यामुळे आज तुम्हाला म्हणायचं नाही म्हणजे की काय- तेव्हा तू काहीच विचार केला नव्हतास, म्हणजे इतके फक्त तुला ते आवडले होते, व्यक्ती म्हणून आवडले हो. होते. नाही, कसं असतं की ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे कधी कधी रागाने आम्ही असंही म्हणतोय जा सोडून जाईन वगैरे, तर मी त्याला म्हणते की अर्थ म्हणतो मी जर समजा सोडून गेलो तर तुला काय कळायला तर पाहिजे काय तुझं काय आहे माझं काय. मी म्हटलं माणूस जर गेला तर नंतर त्याच्या पुढे काय आहे पैशाचं. ते तर आहे. त्यापेक्षा लहान लहान गोष्टींमधले आनंद बघायला पाहिजेत. काय असं सांगतो की आता हा मे बी माझ्या हा बॅकग्राऊंडमुळे असेल, पण माझे बाबा बरेच लवकर गेले. मी जेमतेम जेव्हा 14 वर्षाचा होतो, बहीण माझ्यापेक्षा आणखीन 3 वर्षाची लहान. पण बाबांनी गोदरेजमधली नोकरी असल्यामुळे त्यांनी घर घेऊन ठेवलेलं होतं, आईची नोकरी ती चालू, आणि त्यांनी त्यामुळे शेवटी बघा असं आहे की शेवटी मनुष्य कोणाकरता जगतो तर आपल्या फॅमिलीकरता जगतो. जे काही तो कष्ट करतो, अपार कष्ट करतो, ते शेवटी ते आपल्या फॅमिलीकरता करतो. त्यामुळे त्या फॅमिलीचं आपल्या मागे जर समजा व्यवस्थित काही पुढे होत असेल तर त्याचं प्लॅनिंग का नाही करू, आणि त्या दृष्टीने म्हणून एक आणि ऍटलीस्ट तो त्याचा हा विचार असल्यामुळे कदाचित आणखी जास्त झालं असेल माझं, की त्याचं प्लॅनिंग असतंच, मग त्याला कशाला त्रास द्यायचा. त्याने नोकरी बदलली तरी त्याला माहिती आहे ना काय करायचं ते. मग आपणच उगाच आपलं दरवेळी तू कुठे गेलास. मी कित्येक बायकांचं असं बघते की तू आता कुठे आहेस असं नवऱ्याला सतत फोन येत असतात. मी कित्येकांचं असं बघते. सो ते करण्याला काय अर्थ आहे, ते त्याला बरं वाटत असावं. सो एकमेकांना कटकट न करता एकमेकांना स्पेस द्यायची, आणि त्यासाठी एकमेकांवरचा विश्वास हा अतिशय महत्त्वाचा आहे. विश्वास ठेवणंही महत्त्वाचं आणि विश्वास जपणंही महत्त्वाचं है ना. एन्जॉय करत राहा दिल से 94.3 टमॅटो FM, रसिकाबरोबर एकदम फ्रेश. 94.3 टमॅटो FM वर तुम्ही आहात रसिकाबरोबर दिल से. आज मेड फॉर ईच अदर खास कपल आपल्याबरोबर सुप्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया विनोद आणि सुप्रसिद्ध CA लेखक मिलिंद विनोद. आता मी तुम्हा दोघांनाही विचारणार आहे की आपण जरी कितीही मेड फॉर ईच अदर कपल म्हटलं तरी सुद्धा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्याच्यावरून आपल्यामध्ये मतभेद होत असतात. सो तुमच्यामध्ये अशा कुठल्या हलक्या फुलक्या गोष्टी आहेत की ज्याच्यावरून मतभेद होतात, कुठल्या शेअर कराल? बेसिक वागणूक, अचानक निर्णय घेणे प्रत्येक गोष्टीचे. म्हणजे तो वाटेत जाताना त्याला काहीतरी वाटलं की नाही आता इथे जाऊया, तर तो तिथे जाऊ शकतो, किंवा तो मला सांगणार नाही. तो निघताना त्याच्या मनात माहीत असतं त्याला की अमुक एका ठिकाणी त्याला जायचंय, पण त्या ठिकाणी तो जाऊन वेळ काढेल हे मला माहीत असून मी घरातनंच चिडेल म्हणून तो मला सांगतच नाही. जातो तिथे गाडी थांबवतो आणि म्हणतो 1 मिनिटात आलो, आणि मग तो जो पसार होतो तो 15-20 मिनिटं आम्ही आपल्या गाडीत बसलोय असं तो खूपदा करतो. अशा इराटिक गोष्टी तो खूप मोठ्या प्रमाणावर. किंवा सगळ्यात गंमत त्याची म्हणजे तो पहाटे उठतो, आणि तो लग्नाच्या दिवसापासून मी बघत आलेली आहे. म्हणजे माझ्या घरी पहिल्यांदा जेव्हा मी राहिले लग्नानंतरचा पहिल्या दिवशी, तेव्हा बघितलं झोपून उठलं तर शेजारी हा नाही. मग बघितलं तर सोफ्यावर झोपला होता बाहेर. म्हटलं सासूबाईंना काय वाटलं असेल की यांच्यात काय झालंय की हा सोफ्यावर झोपलाय. नंतर माझ्या असं लक्षात आलं की सासूबाईंना काहीच वाटलं नव्हतं, पण त्यांना माहित होती त्याची नेहमीचीच सवय. पहाटे उठणार 4 वाजता वगैरे, जाणार, वाचणार, चहा बिया पिणार, मग परत येऊन झोपणार. मग तो कुठेही झोपतो ना. आपल्याला सांगितलं असतं सगळी गोष्ट फ्रेश माइंडने करायची, झोपायचं देखील फ्रेश माइंडने. काम खूप छान होतं. तर असं काय काय त्याचं असतं. मग मी मस्कतला असताना तर असं करायचंय, तो जो उठला की उठायचं, कारण नाही तर बोलणार कधी त्याच्याशी. उठलं की उठायचं, झोपला की झोपायचं आपण त्याच्याबरोबर. म्हणजे हा माझा तसा माझा ऍडजस्टिंग स्वभाव खरंच आहे की मी आपल्याला सहवास हवा असेल माणसांचा. मी त्यालाही नेहमी सांगते की माणसं ही सुप्रीम आहेत आपल्या आसपासची, आणि आपल्याला माणसांमध्ये राहायचंय. त्यामुळे त्यांच्यासाठी मी काहीही करू शकते, ऍडजस्टमेंट्स. सो त्या तो अजिबात करत नाही. तो त्याला जे वाटेल ते तेव्हा तेव्हा करतो. अल्टिमेट ऍडजस्टमेंट ती असते. म्हणजे माणसं काय आजारी असेल माणूस तर तो लक्ष देणार नाही असं नाही, पण छोट्या छोट्या बाबतींमध्ये ऍडजस्टमेंट ज्या करायला हव्या त्या बिलकुल करत नाही. तुमचं काय म्हणणं आहे? मतभेद तिचे मतभेद, तिच्याकडे पर्सेस बघितल्या तर एक जवळपास 50 पर्सेस असतील. त्याची किंमत खूप कमी असते. मी असं म्हणते की ती उधळी आहे, ती अजिबात उधळी नाहीये. पण ते सगळीकडे स्वतः बाथरूम घासणं, हे करणं, अति व्यवस्थितपणा कधी कधी मनुष्याला की नाही फार फार म्हणजे ती खरं ती कलाकार आणि मी खरं म्हणजे CA म्हणजे उलट असलं पाहिजे. म्हणजे मी अतिशय पर्टिक्युलर व्यवस्थित असलं पाहिजे. आमच्याकडे नेमकं उलट आहे, आणि त्याच्यावरतून मला भयंकर त्रास होतो. कलंदर तो, आमच्याकडे कलंदर वेगळा माणूस आहे आणि कलाकार वेगळा माणूस आहे. ओके ठीक आहे. आता थोडीशी कविता, म्हणजे तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही साहित्य वगैरे पण त्यासाठी पण वेळ काढलेली. साहित्य वगैरे, आणि ते सुद्धा मतकरींच्या सारखे सासरे असताना म्हणजे तो फारच म्हणजे आउट ऑफ क्वेश्चन हा शब्द. पण काय झालं, मला मागे म्हटलं की आयडल माइंडचे डेव्हिल्स वर्कशॉप. मग करायचं काय, मग उद्या चिडचिड करून मग हे करण्यापेक्षा एक
काही मी स्वतःचा कार्यक्रम माझा स्वतःचा करतो. एक उर्दू शिकतोय सध्या, त्यामुळे उर्दू लिहिता येत नाही, पण उर्दू शेरो शायरी वगैरे करायला लागलेलं आहे ते आमच्याकडे. तर मग त्यातनं ज्या काही कविता वगैरे जे सुचायला लागल्या वगैरे वगैरे, त्यातनं मी मग स्वतःचा कार्यक्रम करायला सुरुवात केली की एक आयुष्य थोडं चित्र बरंच विचित्र, ते युट्यूबवर तुम्ही पाहू शकता थोडं ते, आणि हिंदीमध्ये की जिंदगी थोडी खट्टी थोडी मिठी. तर त्याच ओळी त्यातल्या जे लिहिल्या आहेत ते आजच्या त्या कार्यक्रमाला थोड्या अप्रोप्रिएट वाटत आहेत, की म्हणजे आयुष्य सरता सरता मनाच्या कप्प्यात हृदयाच्या तळाशी दूरवर आत खूपशी साचतात कोळिष्टक, झालेले मानापमान आयुष्यातले चढ उतार, खाल्लेले टक्के टोनपेत तयार असतात सगळ्यांची कोष्टक. दिसायला नसतो त्यांचा कोणताच भार, पण जखडून ठेवतात तुम्हाला ती घट्ट. खूप हलकं वाटेल करून साफ टाका ती जळमट. टप्प्याटप्प्यावर थांबत आयुष्य करावं एडिट, करावी थोडीशीच आकडेमोड, पहा सुटा वगैरेचं गणित. त्यामुळे पाठीस लावून बसावं पाठ, म्हणजे 36 दोघांना 36 आकडे आहे, त्यामुळे पाठीस लावून बसावं पाठ, की हाती घेऊन फिरावं हात. 63 उलटा करा आकडा, की हाती घेऊन फिरावं हात. टप्प्याटप्प्यावर थांबत आयुष्य करावं एडिट, करावी थोडीशीच आकडेमोड, पहा सुट्टा करायचं गणित. खूपच छान. मस्त. म्हणजे मला असं वाटतं की त्यात तुमचा सीए जो आहे हिशोबीपणा पण आला आणि at the same time तुमच्यातली ती कला पण बाहेर आली. सो मगापासून मी जे म्हणतेय ना की मिलिंद सर हे एक लेखक आहेत, साहित्यिक आहेत, म्हणजेच साहित्यिक रत्नाकर मतकरी यांचे ते जावई शोभतात. कशावरून? तर या अशा कविता त्यांच्याकडून छान लिहिल्या जातात यावरून. सो असा खरं तर बराच डाटा त्यांच्याकडे आहे, पण तितका वेळ आपल्याकडे त्याबद्दल नाही आहे. आपल्याला आज खास करून जाणून घ्यायची आहे ती त्यांची मेड फॉर ईच अदर जर्नी. सो एन्जॉय करत राहा 94.3 टोमॅटो FM. थोड्याच वेळात विचारायचं आहे या दोघांची आठवणीतली शाबासकी कोणती. दिलसे राहा रसिकाबरोबर एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात रसिकाबरोबर दिलसे. मेड फॉर ईच अदर खास कपल आपल्याबरोबर सुप्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया विनोद आणि मिलिंद विनोद. आता तुम्ही दोघंही आपापल्या प्रोफेशनमध्ये खूप मातब्बर आहात. सो आपल्याला या एवढ्या सगळ्या जर्नीमध्ये काही छान शाबासकी मिळत असतात, कौतुकाची थाप मिळत असते, कधी घरच्यांच्याकडून कधी बाहेरून. तर अशा आठवणीतल्या शाबासकी कुठल्या शेअर करणार आमच्याबरोबर? तुम्ही एकमेकांना दिलेल्या म्हणा किंवा बाहेरच्या लोकांच्याकडून आठवणीतल्या अशा कोणत्या सांगाल? बाहेरच्या लोकांकडनं खूप वेगळ्या वेगळ्या रीतीने मिळत असते शाबासकी. तुझ्या आईबाबांच्याकडून? आईबाबांच्याकडून एक छान आठवण आहे जी माझ्या कायम स्मरणात राहिली आहे. ती म्हणजे हा ज्या नाट्यदर्पण रजनीला हा आला होता जेव्हा मी खूप लहान होते, जेव्हा घरतिघांचवसाठी मला विशेष लक्षवेधी अभिनेत्री मिळालं होतं, तेव्हा बाबा पण नॉमिनेटेड होते. घरतिघांचंवाला जवळजवळ सगळीच बक्षिसं त्यावेळी मिळाली, महत्त्वाची मेजर सगळी बक्षिसं नाटकाला मिळाली. रीमा आणि दिलीप होते त्या. तर तेव्हा ना बाबा माझ्या शेजारी बसले होते. माझं बक्षीस सगळ्यात आधी अनाऊन्स झालं की मला मिळालं. तर मी उठून त्या स्टेजकडे जाईपर्यंत जाण्याच्या आधी उठायला लागले तेव्हा बाबा म्हणाले, चला आता मला नाही मिळालं बक्षीस तरी चालेल. सो इट वॉज सो स्वीट ऑफ इट. रिअली मेंट की आपल्या मुलीला बक्षीस मिळालं. सो ती तर ती माझ्या कायम तो क्षण माझ्या कायम डोक्यात आहे. त्याच्यानंतर लोकांचं म्हणावं तर, आणि इंदिराच्या बाबतीत सांगायचं तर ती वेगळीच दाद होती. म्हणजे लोक येऊन काय पायावर डोकं ठेवायचे म्हणायचे. इंदिराजींना भेटलो मी जेव्हा यशवंतराव चित्रपटासाठी जेव्हा इंदिरा गांधींचं काम करत होते, तिथे ना मी जेव्हा मेकअप आणि गेटअप करून तिथे शॉटसाठी तयार असायचे, त्याच्यात एकदा असं झालं राजभवनमध्ये आम्ही शूट करत होतो मलबार हिलला. तर ना त्या तिथल्या काम करणाऱ्या लोकांनी, मग तिथले ते महत्त्वाचेच लोक असतील, त्यांनी मला ना संपूर्ण राजभवन फिरून दाखवलं. इंदिराजी गेल्या वेळी जेव्हा आल्या होत्या तिथे त्यांचं राहण्याची जागा पण आहे राजभवनला, अजूनही ती गांधी कुटुंबाकडे आहे, ते त्यांनी दाखवलं मला. त्यानंतर त्यांनी मला दाखवलं की हे बघा इंदिराजी आल्या होत्या तेव्हा अमुक अमुक हॉल हा वेगळा होता, आता तो असा आहे. म्हणजे आय कुड सी की त्यांना माझ्या चेहऱ्यामध्ये आणि याच्यामध्ये त्यांना इंदिराजींनाच भेटल्यासारखं वाटत. मला एक माझ्याकडे अंगठी आहे आणि एक पेंडंट आहे, जी 2 नाणी मला एका फॅननी माझ्या दिली. त्याच्यावर इंदिराजी 5 रुपयाची नाणी आहेत, इंदिराजींचं हे आहे चित्र आहे त्याच्यावरती. ती त्यांनी मला नाटक पाहिल्यावर आवडलं म्हणून दिली, ज्याची मी एकाची अंगठी केली आणि एकाची गळ्यातलं केलं. पण मग सरांच्याकडून तुला कुठली शाबासकी मिळाली? तो कधीच शाबासकी देत नाही, कधीच नाही, अगदी कंजूस. आता नाही असं म्हणतात लव्ह फर्स्ट एड मिळायला पाहिजे, घर तिघांचं हवं. नाही पण इंदिरा नाटकामध्ये मला खरंच म्हणजे एक जो की कारण की त्यात
पाणी येणं की बाबा या बाईंनी घर सांभाळलं, मुलांचे असलेले त्याचे संबंध म्हणा, सुनेचे असलेले संबंध, त्यामुळे सगळ्यात शेवटी जेव्हा टचिंग एक जो फील होतं ना, दॅट मला तो सगळ्यात आवडलेलं नाटक ते म्हणजे. ओके, म्हणजे घर तिघांचा आबा आणि इंदिरा. हो, ओके, आज तुला कळलंय त्या थोडं आपण. सो असं असतं ना की आपण राहतो एकमेकांच्या बरोबर आणि आपल्या लाईफ पार्टनरकडून अजून काही चांगल्या गोष्टी व्हाव्यात यासाठी आपण पटकन कधी कौतुकाची थाप किंवा अगदी मन भरून मोकळेपणानं कौतुक करत नाही. पण आज मात्र मिलिंद सरांनी सांगितलेलं आहे की सुप्रियाजींच्या कोणत्या नाटकाबद्दल किंवा कोणत्या गोष्टींबद्दल त्यांना जास्त छान शाबासकी द्यावीशी वाटते ते. अशाही गोष्टी इथे शेअर होत असतात. सो एन्जॉय करत राहायचं असतं मेड फॉर ईच अदर. 94.3 टोमॅटो FM, दिल से रसिका बरोबर एकदम फ्रेश. रसिका आहे तुमच्याबरोबर 94.3 टोमॅटो FM वर. आज दिल से मेड फॉर ईच अदर खास कपल आहे आपल्याबरोबर, सुप्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया विनोद आणि मिलिंद विनोद. आता आपण इतका वेळ गप्पा गोष्टी करतो आहोत, इतका सहवास तुमचा एकमेकांच्या बरोबर आहे. एका शब्दात जर एकमेकांचं वर्णन तुम्हाला करायचं म्हटलं तर काय कराल? कुठला शब्द याल? अत्यंत विक्षिप्त आणि प्रेमळ. 2 तर लागतातच शब्द. विक्षिप्त आणि प्रेमळ असा तो आहे. तुम्ही काय सांगणार? बाबा त्याचा कधी कधी आवारा हा शब्द आहे. अति व्यवस्थितपणा, प्रेमळ नाही, काही नाही. आई शपथ. ओके. प्रेमळ म्हणजे आता काय प्रेमळ असतातच सगळ्या बायका आतून, नाही म्हटलं तरी पण. एक मेसेज द्यायचा आहे आपल्याला जाताना सगळ्या कपल्सना. तुमच्या आतापर्यंतच्या एक्सपिरियन्स करून काय सांगणार सगळ्यांना? जो माणूस आपल्याबरोबर आहे तो कसा आहे हे समजून घेण्यात आयुष्य जाऊ शकतं. त्यामुळे तो समजून घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न. माणूस म्हणजे मुलगा असेल तर मुलीला, मुलगी असेल तर मुलाला, तुमच्या पार्टनरला पूर्ण समजून घ्या. त्याच्या आधीच काही निर्णय घेऊ नका कुठलेच, कारण ते कदाचित चुकीचे ठरू शकतील. फार रेअरली असं होतं. मेड फॉर ईच अदर हे मला असं वाटतं की आपण तयार करायचं असतं. तशी माणसं मला नाही वाटत देवानी पाठवलेली असतात. आपल्याबरोबरचा माणूस आपल्यासाठी आहे की नाही हे आपल्याच हातात आहे. आणि सो तसं तयार करा. गुड. सर तुम्ही काय सांगणार? त्यांना सांगायचं झालं तर किंवा एकमेकांच्या आवडी करता तुम्ही त्या जोपासण्याकरता वेळ देणं हे देखील आयुष्यात फार महत्वाचं आहे. नक्की. बायको म्हणजे की नोकरी नाहीये की बाबा नाही आवडली म्हणून दिली सोडून. पण कधी कधी अपरिहार्य असेल तर वेळच्या वेळी सामंजस्याने तमाशे न करता वेगळं होणं हे देखील मेड फॉर इच अदरचंच लक्षण आहे. अच्छा. ओके. मेसेज काय देणार सरांना आज? तुला एक काय सांगावं असं वाटतं सरांना? मला तू खूप आवडतोस. काय मगाशी सांगितलं त्याप्रमाणे इफ यू लव्ह समवन सेट इट फ्री, हेच पुढे चालू ठेव. चित्र ती काढत नाही, त्याकडे कमी वेळ देते, त्यात ती कला अतिशय चांगली आहे आणि त्याकडे त्याला कार्यबाहुल्यामुळेच म्हणेन मी, कारण की मुलगा त्याकडे नाही म्हटलं ते लहानपणापासून तीच करत असल्यामुळे सिरियल्समध्ये त्यामध्ये जवळपास 5-5, 6-6 तास ट्रॅव्हलिंगमध्ये घालवणं वगैरे. पण चित्रकला तुझ्यात खूप चांगली आहे, ती चांगली जोपास. त्याचे आपण एक्झिबिशन्स करूया आणि दुनिया भटकायला आपलं आता वय की आपल्या साईडला नाहीये. दुनियात खूप बघणाऱ्या गोष्टी आहेत, त्या बघण्याकरता आणखीन वेळ काढ, एवढंच फक्त तिला सांगायचं. आणि लोकांना पण आणखी हो अगदी होऊ शकतं. सो एकमेकांना मेसेज देऊन झालेला आहे. आणि येस, जेव्हा आपण या पॉईंटवरती येतो लाईफच्या की जेव्हा आपलं निम्म्यापेक्षा जास्त आयुष्य एकमेकांच्या बरोबर जगून चाललेलं आहे आणि आता उरलेल्या आयुष्यामध्ये खूप काही राहिलेल्या गोष्टी करून टाकायच्या असतात, तेव्हा त्या एकमेकांच्यापर्यंत पोहोचवणं, त्याच्यावरती विचार होणं खूप गरजेचं असतं. नुसतं विचार नाही, कृतीसुद्धा हे ना. एन्जॉय करत राहा 94.3 टोमॅटो FM, दिल से रहा रसिका बरोबर एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात दिल से. रसिका आहे तुमच्याबरोबर आणि आज आपल्याबरोबर खास मेड फॉर ईच अदर कपल आहे, सुप्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया विनोद आणि मिलिंद विनोद. आता तुम्हा दोघांनाही म्हणायचं आहे की 2 महत्त्वाचे गोल्डन वर्ड्स आपण ज्याला म्हणतो की इतक्या वर्षांची एकमेकांच्या बरोबरची जर्नी झाल्यानंतर थँक्यू आणि सॉरी म्हणायचे आपल्याला, तर कशाबद्दल म्हणाल? थँक्यू फॉर टेकिंग केअर ऑफ माय फॅमिली इन माय ॲब्सन्स. कारण की शेवट म्हटलं तर एका प्रकारे सिंगल मदर असल्यासारखंच त्यांनी वाढवलेलं आहे, म्हणजे बिकॉज ऑफ अवर डिस्टन्स. म्हणजे त्याकरता म्हणून बिग थँक्यू. आणि सॉरी म्हणण्यासारखं मला नाही वाटत की आहे वगैरे म्हणून असं काही. अजिबात नाही, काहीच नाही. आता म्हणजे काय आयुष्यात काय प्रत्येक ठिकाणी चुका होतच असतात. ती मला बोलते, मग त्यावेळी ती मला ओरडते, तू कधी आयुष्यात सॉरी म्हणणार नाही तुमच्या. पण त्या सॉरीला काही अर्थ नाही, मनापासून यायला पाहिजे ना सॉरी. सॉरी म्हणायचं नाही. तू थँक्यू त्याच्यासाठी म्हणणार. कायम कठीण प्रसंगात पाठीशी उभं राहण्यासाठी, खंबीर सपोर्ट असण्यासाठी. आणि सॉरी यासाठी की
त्याला कदाचित कलंदर नाहीच आहे मी, पण कलावंत मुलगी नसती आणि साधी त्याच्यासारखी CA असती तर कदाचित त्याचं आयुष्य वेगळं झालं असतं, जास्त सोपं झालं असतं. सो सॉरी तुझ्याशी लग्न केलं, आता इलाज नाहीये, आता इलाज नाहीये. नाही आपल्याला ध्रुव सांगायला लागेल की माझा पहिला जो घरातला जो ड्राफ्ट असो, कविता वगैरे आम्ही मला वाटली किंवा लिहून झालं की पहिली तिच्याकडे जाते. तिच्याकडनं जेव्हा ती रिजेक्ट होते तेव्हा ती मी एक शाबासकी समजतो. म्हणजे तुकारामाने म्हटलंय त्याप्रमाणे की निंदकाचं घर असावे शेजारी, कारण मी तिला शाबासकी समजतोय. कारण की ती जे काही करते आहे ते माझं उगाच स्तुती सुमन माझ्यावरती उदाहरण बाबा एनकरेज करण्याकरता करत नाही, ती माझ्या चांगल्या करता करते हे मला माहिती असल्यामुळे ती मी शाबासकी समजतो. वेन शी क्रिटिकली अप्रोचेस एनिथिंग, आणि ती पण तिचा लेख किंवा माझ्याकडे कुठलं तरी पाठवते. चांगलं म्हटलं एखाद्याला की त्याला खात्री वाटते की हे नक्की चांगलं असणार. अच्छा, पण हे समज आहे तुम्हाला, हे खूप छान आहे की म्हणजे ती माझं निंदकाचे घर असावे शेजारी या लाईनवर तुम्ही ते घेता, ते खूप महत्वाचं आहे. अदरवाईज एनकरेज करत नाही म्हणून भांडणं सुद्धा खूप जणांच्या मध्ये आपण बघतो. सो तुमच्या महत्वाची गोष्ट इतक्या सगळ्या याच्यातून मला अंडरस्टँडिंग खूप छान जाणवलं. म्हणजे हे साधे आहे ना की तुम्ही डॉक्टरकडे जातात, डॉक्टर जेव्हा तुम्हाला शर्करा व गुंठीत गोळी देतात तेव्हा तुम्हाला ती गोळी चांगली वाटते, पण इंजेक्शन देतात तेव्हा डॉक्टर नकोसा का वाटतो. पण काही काही फ्लुइड्स तुम्हाला इंजेक्शनद्वारेच घ्यायला पाहिजे, त्यामुळे सुई टोचणारा डॉक्टर तुमच्या भल्या करता करतोय हे ज्या मनुष्याला समजतं तोच दॅट इज व्हॉट यू नीड टू अंडरस्टँड. सो खूप महत्वाची गोष्ट आहे ना, निंदकाचे घर असावे शेजारी असं आपण जे म्हणतो, तर आपला लाईफ पार्टनर नेहमी आपलं कौतुकच करेल असं नाही. आपल्या प्रगतीसाठी कधी कधी त्यांना काही कडू शब्दही वापरावे लागतात, काही कडू इंजेक्शन द्यावी लागतात शब्दांच्या मार्फत. तर ती आपण समजून घेणं आणि त्या पद्धतीनं आपण रिॲक्ट करणं हे खूप गरजेचं असतं, हे ना. तरच आपण बनू शकतो मेड फॉर इच अदर. एन्जॉय करत रहा 94.3 टोमॅटो FM. रसिका आहे तुमच्याबरोबर, दिल से एकदम फ्रेश. 94.3 टोमॅटो FM वर तुम्ही आहात रसिका बरोबर, दिल से मेड फॉर इच अदर. खास कपल आज आपल्याबरोबर सुप्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया विनोद आणि सुप्रसिद्ध CA लेखक मिलिंद विनोद. आता हे दोघं जण का आहेत मेड फॉर इच अदर हे आज आपल्याला कळलेलं आहे. खरं तर या दोघांच्याशी जितक्या गप्पा मारू तितक्या खरंच कमी आहेत. दोघांच्याकडेही खूप मोठा अनुभव आहे. दोघंही कधी इमोशनल होत आहेत, कधी फनी वेनी आपल्याशी गप्पा मारत आहेत. सो खूप छान एक्सपिरियन्स आहे. सो सुप्रिया, थँक्यू सो मच. कसं वाटलं आज? खूप छान वाटलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं आपण एरवी गप्पा मारत असलो तरी एकमेकांविषयी बोलतच नाही कधी, असं वाटतं. ती संधी FM टोमॅटोनी दिली आणि तू दिलीस, त्यामुळे खूप मस्त वाटलं. हा अशा प्रकारचा इंटरव्ह्यू माझ्या आयुष्यातला पहिलाच आहे. म्हणजे याच्यावर जे काही बोललोय ते फक्त दूरदर्शनवरती कधी बजेट आलं की त्याच्यावरती कॉमेंट्स करा किंवा या वित्तशास्त्र किंवा अमुक एका कायद्याचं इंटरप्रिटेशन तुम्हाला काय वाटतं असं काही ते फॉर्मल इंटरव्ह्यू असायचे. आजचा इंटरव्ह्यू हा माझ्या आयुष्यातला पहिला इंटरव्ह्यू आहे की विच इज अ व्हेरी इन्फॉर्मल थिंग की आम्हाला दोघांना एकमेकांशी काय वाटतंय बोलणं ह्याच्याकरता. त्यामुळे इट्स अ व्हेरी युनिक एक्सपिरियन्स. मला वाटत नाही म्हणजे मी पण एन्जॉय केला, खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. भेटू पुन्हा आपण. मोस्ट वेलकम. खूप खूप मजा आली आणि खूप छान वेगळे प्रश्न विचारलेस त्याच्याबद्दल थँक्यू सो मच. धन्यवाद. सो मलाही खूप छान वाटलेलं आहे. ऑब्व्हियसली तुम्हाला सुद्धा या गप्पा गोष्टींच्या मधून बऱ्याच काही गाईडलाईन्स मिळालेल्या असतील आणि मेड फॉर इच अदर होण्यासाठी आपण यातल्या कुठल्या गोष्टी नक्की आपल्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करू शकतो त्याचाही थोडाफार विचार नक्कीच तुम्ही केला असेल. जो काही विचार केला असेल त्यासाठी ऑल दी बेस्ट म्हणूया. फक्त विचारांसाठी नाही, कृतीसाठी सुद्धा. सो त्या इम्प्लिमेंट करा. आणि आता मला परमिशन द्या तुम्हाला टाटा बाय बाय म्हणण्यासाठी. एन्जॉय करत रहा 94.3 टोमॅटो FM. शुभरात्री, गुड नाईट, शब्बा खैर, अँड ऑफकोर्स टेक केअर.